मित्रांनो, तलाठी भरतीचे फॉर्म हे आता ऑनलाईन चालू झालेले आहेत. तुम्हाला जर तलाठी भरतीचा फॉर्म भरायचा असेल तर या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा फॉर्म पूर्ण कसा भरायचा आहे ते पाहणार आहोत. यावर्षी तलाठी भरती एमपीएससी द्वारे घेतली जाणार आहे. एमपीएससी मध्ये गट क अंतर्गत तलाठी भरती घेतली जाणार आहे. नोटिफिकेशनची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. तिथे क्लिक करून तुम्ही बघू शकता की किती जागा आहेत आणि कोणकोणत्या पदांसाठी किती जागा आहेत हे तुम्ही तिथे बघू शकता. या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत. यापूर्वी जर तुम्ही एमपीएससीचा फॉर्म भरलेला असेल तर तुमची प्रोफाईल एमपीएससीच्या वेबसाईटवर आधीपासूनच तयार असेल. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट पार्ट 2 म्हणजेच अर्ज करण्याची प्रक्रिया बघायची आहे. पण ज्यांनी यापूर्वी एमपीएससीचा एकही फॉर्म भरलेला नाही, पहिल्यांदाच फॉर्म भरत आहे आणि त्यांना तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्यांनी सगळ्यांनी सुरुवातीला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. पण ज्यांनी आधीच प्रोफाईल बनवलेली आहे ते डायरेक्टली लॉग इन करू शकता. आता वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल न्यू युजर रजिस्ट्रेशन म्हणजेच नवीन नोंदणी करा. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर. सगळ्यात पहिले तुम्हाला इथं तुमची ईमेल आयडी टाकायची आहे. त्यानंतर गेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ईमेल वरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे. जर तुम्हाला ओटीपी भेटत नसेल तर तुम्ही स्पॅम फोल्डर मध्ये जाऊन तो ओटीपी चेक करू शकता. तिथे तो ओटीपी तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुमचा ओटीपी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. सेम प्रोसेस तुम्हाला मोबाईल नंबरचं पण करायचं आहे. इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली पासवर्ड बनवायला सांगितलं जाईल. पासवर्ड मध्ये तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड बनवायचा आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड मध्ये तुम्हाला तोच पासवर्ड परत टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. म्हणजे तुमची जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायची आहे. तुमच्या कागदपत्रांवर जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायची आहे. त्यानंतर समजा तुम्ही भविष्यात पासवर्ड विसरला आणि तुम्हाला तो पासवर्ड मिळवायचा असेल तर त्यासाठी काही सिक्युरिटी क्वेश्चन दिलेले आहेत. त्यांची उत्तरे तुम्हाला त्यानुसार टाकायची आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला इथं दिलेलं आहे चाइल्डहुड निकनेम. या ठिकाणी तुमचं लहानपणाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा फेवरेट फ्रेंड कोण आहे त्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं ब्लड ग्रुप काय आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही 12वी कधी पास झाला त्याचं तुम्हाला इथं वर्ष टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या हायस्कूलमध्ये फेवरेट टीचर कोण आहे त्या सरांचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमच्या आवडत्या प्लेयरचं नाव टाकायचं आहे. याप्रमाणे तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चनची उत्तरे टाकून द्यायची आहेत. भविष्यात जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर फॉरगेट पासवर्ड करावा लागेल. तर या प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही तुमचा पासवर्ड मिळवू शकता. त्यानंतर खाली जसा कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली कंप्लीट होईल. ते झाल्यावर तुम्हाला या वेबसाईट वरती परत रिडायरेक्ट केलं जाईल आणि तुमच्या समोर असं लॉग इनचं पेज हे ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमची ईमेल आयडी किंवा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड जनरेट केलेला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. ते झाल्यावर जसा हा कॅप्चर दिलेला आहे तसा कॅप्चर तुम्हाला इथं खाली टाकायचा आहे आणि प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीची एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये होम असेल आणि तिथे संपूर्ण प्रक्रिया दिलेली असेल. प्रोसेस फॉर ऍप्लिकेशन, क्रिएट और अपडेट प्रोफाईल, सबमिट अँड लॉक प्रोफाईल. म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला प्रोफाईल मध्ये पूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमची प्रोफाईल सबमिट करून लॉक करायची आहे. त्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये जाहिरात बघून चेक एलिजिबिलिटी करायची आहे आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे. ही पूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला होमच्या बाजूला असलेलं प्रोफाईल क्रिएशन या ऑप्शन वरती जायचं आहे. प्रोफाईल क्रिएशन मध्ये एकूण 6 स्टेप आहेत. मी या स्टेप आधीपासूनच पूर्ण केलेल्या आहेत म्हणून मला इथं ग्रीन टिक दिसत आहेत. तुमच्या बाबतीत सुरुवातीला तुम्हाला ग्रीन दिसणार नाही, तुमच्या इथं तुम्हाला रेड दिसेल. पण तुम्हाला घाबरायची अजिबात गरज नाहीये. जसंही तुम्ही या स्टेप पूर्ण कंप्लीट कराल तेव्हा तुम्हाला ग्रीन टिक अशा माझ्यासारख्या दिसायला लागतील. यासाठी तुम्हाला एक एक स्टेप पूर्ण कराव्या लागतील. पहिली स्टेप आहे पर्सनल इन्फॉर्मेशन. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का असं विचारलेलं आहे. आधार कार्ड असेल तर तुम्ही इथं यस करा. तुमचा आधार कार्डचा नंबर इथं टाकून द्या. त्यानंतर आधार कार्डवर जसं नाव आहे अगदी तसंच नाव तुमच्या इंग्रजीमध्ये तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं सरनेम म्हणजेच आडनाव, फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव आणि मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचं फुल नेम इंग्लिश मध्ये टाकायचं आहे. जसं तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर तुमचं नाव आहे तसंच नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे खाली मराठीमध्ये नाव टाकायचं आहे. पण इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला इथं मराठी टायपिंग येत नसेल तर तुम्ही एखादी मराठी कीबोर्ड मध्ये जाऊन तिथं टायपिंग करू शकता आणि तेच नाव कॉपी करून इथे टाकू शकता. पण ते नाही केलं तरी चालेल. इथे तुम्ही इंग्लिश मध्ये टाईप करा, ते ऑटोमॅटिकली तुमचं मराठीमध्ये नाव कन्वर्ट होऊन जाईल. ते झाल्यावरती खाली तुम्हाला मदर नेम्स मध्ये तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख ही ऑटोमॅटिकली आलेली असेल आणि इथं जेंडर मध्ये मेल असेल तर मेल टाका, फिमेल असेल तर फिमेल टाका. जे तुमचं असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ही ऑटोमॅटिकली आलेली असेल आणि त्यानंतर साईडला तुम्हाला दिसेल मॅरिड स्टेटस. जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड टाका, जर तुम्ही अनमॅरिड असाल तर अनमॅरिड टाका. जे तुमचं असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर नॅशनॅलिटी मध्ये तुम्हाला इंडियन सिलेक्ट करायचं आहे आणि मदर टंग मध्ये तुम्हाला मराठी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यावर तुम्हाला इथं जर तुम्ही 10वी बोर्डामध्ये किंवा तुमच्या लग्नानंतर जर तुम्ही तुमचं नाव चेंज केलेलं असेल तर तुम्ही इथं यस करू शकता.
नसेल चेंज केलेलं तर तुम्ही इथं नो सिलेक्ट करू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला इथं तुम्हाला मराठी वाचता येते का, लिहिता येते का, बोलता येते का असे ऑप्शन तुम्हाला इथं दिलेले आहेत. जे तुमचं असेल ते तुम्ही इथं येस किंवा नो मध्ये ऑप्शन देऊ शकता. त्यानंतर फिजिकल मेजरमेंट मध्ये तुमची हाईट म्हणजे उंची टाकायची आहे. त्यानंतर तुमची वेट म्हणजेच वजन टाकायचं आहे. त्यानंतर तुमची छाती टाकायची आहे. छाती न फुगवता किती आहे आणि फुगवल्यानंतर किती आहे ही सगळी माहिती तुम्हाला इथं टाकायची आहे. पण मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण प्रोफाईल मध्ये जी माहिती टाकणार आहोत त्याच माहितीच्या आधारे तुम्ही एखाद्या पदासाठी पात्र आहात की नाही हे ठरवलं जाणार आहे. उदाहरणार्थ समजा एखाद्या पदासाठी 170 सेंटीमीटर उंची आवश्यक आहे आणि तुम्ही तुमच्या प्रोफाईल मध्ये 168 सेंटीमीटरची हाईट टाकलेली आहे, तर तुम्ही त्या पदासाठी पात्र ठरू शकणार नाही. त्यामुळे तुमची जी खरी आणि योग्य माहिती आहे तीच तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर आता इथे बघा, कॅटेगरी मध्ये जी तुमची कॅटेगरी असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता कॅटेगरी मध्ये तुम्ही एखादी कॅटेगरी सिलेक्ट केली तर तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट नंबर, इश्यू डिस्ट्रिक्ट आणि इश्यू डेट हे सगळं तुम्हाला इथे टाकावं लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला इथं खाली दिलेलं आहे नॉन क्रिमिनल, ते देखील तुम्हाला इथं येस केल्यावर तुम्हाला टाकावं लागेल. त्यानंतर खाली इथं विचारलं आहे जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ते तुम्ही इथं टाकू शकता, नसेल तर तुम्ही इथं नो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता खाली आल्यानंतर जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला इथे येस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि कुठल्या टाईपचे तुम्ही दिव्यांग आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही नसाल तर तुम्हाला डायरेक्टली नो ऑप्शन वरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे, नसाल तर तुम्ही डायरेक्ट नो ऑप्शन वरती सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन म्हणजेच माजी सैनिक असाल तर तुम्ही येस करा, नसाल तर तुम्ही डायरेक्टली नो ऑप्शन वरती सिलेक्ट करा. त्यानंतर आर यू एन एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असा प्रश्न विचारला जाईल. तुम्ही महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी असाल तर येस करायचं आहे, जर तुम्ही नसाल तर तुम्ही नो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तुम्ही बेस्टचे कर्मचारी असाल तर तुम्ही इथं येस ऑप्शन सिलेक्ट करा, नसाल तर नो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही बीएमसी चे कर्मचारी असाल तर तुम्ही येस ऑप्शन सिलेक्ट करू शकता, नसाल तर तुम्ही इथं नो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जे तुमचं असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर आर यू डोमिसाइल इन महाराष्ट्र स्टेट म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का असा प्रश्न विचारला जाईल. जर तुम्ही असाल तर तुम्हाला येस करावं लागेल, नसाल तर तुम्ही इथं नो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. पण तुम्ही येस केलं तर तुम्हाला इथं त्याची सगळी डिटेल भरावी लागेल. त्यानंतर ऍडिशनल रिझर्वेशन मध्ये जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही येस करा, नसेल तर तुम्ही इथं नो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला ऑर्फन डिटेल मध्ये जर तुम्ही अनाथ वगैरे असाल तर तुम्हाला इथं येस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, नसाल तर नो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहिली स्टेप तुमची कंप्लीट होईल. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या स्टेप वरती याल. आता या ठिकाणी तुमचा परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डिंग ऍड्रेस ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात तो ऍड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तोच जर तुमचा सेम ऍड्रेस असेल तर तुम्ही इथं सेव्ह ॲज अबोव यावरती क्लिक करून तुमचा तो ऍड्रेस खाली येऊन जाईल. ते ऍड झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची तिसरी स्टेप ओपन होईल म्हणजेच ओदर इन्फॉर्मेशन. आता तिसऱ्या स्टेप मध्ये तुमच्या विरुद्ध एखादी कोर्ट केस किंवा क्रिमिनल केस किंवा कायदेशीर कारवाईच्या प्रलंबित असेल तर तुम्ही या ठिकाणी येस किंवा नो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. सामान्यप्रमाणेच तुम्ही इथं नो ऑप्शन सिलेक्ट करा. पण तुमच्या विरुद्ध एखादी कोर्ट केस असेल तर तुम्ही त्या ठिकाणी येस ऑप्शन करून ती माहिती इथं देऊ शकता. जे असेल ते तुम्ही इथं देऊ शकता, पण नॉर्मली सगळ्यांमध्ये तुम्ही इथं नो ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर पर्टिक्युलर आणि प्राइजेस मध्ये जे तुमचे प्राइजेस वगैरे किंवा स्कॉलरशिप तुम्हाला मिळालेले असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर तुम्ही इथं सेव्ह ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टेप 4 मध्ये बघा क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. आता या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला 10वीची माहिती टाकायची आहे, त्यानंतर 12वीची माहिती टाकायची आहे, त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनची तुम्हाला इथं माहिती टाकायची आहे. म्हणजे 10वी पासून सुरुवात करून ग्रॅज्युएशन पर्यंतची सर्व माहिती तुम्हाला एक एक ऍड करून टाकायची आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या फायनल इयर मध्ये असाल तर तुम्ही ग्रॅज्युएट हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर नेम ऑफ क्वालिफिकेशन मध्ये तुमच्या डिग्री आणि कोर्सचं नाव टाकायचं आहे. क्वालिफिकेशन स्टेटस मध्ये तुम्ही यावर्षी शेवटच्या वर्षाला असाल तर तुम्हाला इथं अपेअर हा पर्याय निवडायचा आहे. अपेअर हा पर्याय निवडल्यानंतर क्वालिफिकेशन कम्प्लिटेड, पर्सेंटेज आणि इतर काही बंधनकारक माहितीचे पर्याय बंद राहतील. पण जर तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला इथं सगळी माहिती ही भरायची आहे. तुमच्यानुसार SSC, HSC आणि ग्रॅज्युएशनची माहिती पूर्ण ऍड करून घ्यायची आहे. पूर्ण माहिती ऍड झाल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर स्टेप 5 म्हणजेच एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन ओपन होईल. आता या ठिकाणी इथं विचारलेलं आहे जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथं येस करू शकता, जर तुम्हाला नसेल तर तुम्ही इथं नो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला इथं एक्सपिरियन्स असेल तर येस केल्यावरती तुम्हाला सगळी एक्सपिरियन्सची माहिती तुम्हाला इथं भरावी लागणार आहे. त्यानंतर सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर स्टेप 6 ओपन होईल. यामध्ये तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या ज्या फोटोची साईज ही 50 KB असली पाहिजे. आता ही साईज कम्प्रेस करायसाठी मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईट वरती तुम्ही डायरेक्टली तुमचा फोटो अपलोड करून ही साईज करू शकता. सेम तुम्हाला सिग्नेचरची बी साईज तशीच करायची आहे. त्यानंतर खाली इथं अपलोड वरती क्लिक करा आणि तुमचा फोटो अपलोड करून द्या. तसंच तुम्हाला सिग्नेचर बी तुमची इथं अपलोड करून द्यायची आहे. त्यानंतर सेव्ह वरती क्लिक करा आणि खाली या ऑप्शन वरती टिक करा आणि सबमिट आणि लॉक प्रोफाइल वरती क्लिक करा.
त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक पॉपअप ओपन होईल, ज्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती व्यवस्थित भरलेली आहे की नाही. त्यानंतर तुम्हाला कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म केल्यावर तुमची जी प्रोफाईल असेल ती लॉक होऊन जाईल. प्रोफाईल लॉक झाल्यानंतर समजा तुम्हाला एखाद्या वेळेस तुमच्या नावामध्ये किंवा कोणत्याही इतर गोष्टीमध्ये तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर ते तुम्ही कसं करू शकता. तर सगळ्यात पहिले तुम्हाला माय अकाउंट वरती क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला अपडेट आणि अनलॉक प्रोफाईल असा पर्याय दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची जी प्रोफाईल असेल ती अनलॉक होईल आणि तुम्हाला जे चेंजेस करायचे असले ते तुम्ही करू शकता. समजा तुमचा फॉर्म जर अनलॉक नसेल तर तुम्ही इथं प्रोफाईल क्रिएशन वरती क्लिक केल्यानंतर ते क्लिक होणार नाही, कारण की तुमची जी प्रोफाईल आहे ती लॉक आहे. त्यामुळे तुम्हाला पहिले अनलॉक करावं लागेल, त्यानंतरच तुम्ही काहीही चेंजेस करू शकता. आता इथे आपण पूर्ण प्रोफाईल भरलेली आहे आणि आपली प्रोफाईल लॉक देखील केलेली आहे. प्रोफाईल तयार करून लॉक केल्यानंतर तुम्ही आता तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दोन पर्याय दिसतील. यामध्ये तुम्हाला खालच्या दुसऱ्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता यामध्ये एमपीएससी गट क अंतर्गत तलाठी भरती घेतली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथं महाराष्ट्र गट क सेवानिवृत्त पूर्ण परीक्षा 2026 या जाहिराती समोर व्ह्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला जाहिरात प्रदर्शित झालेली तारीख आणि ऍडव्हर्टाइजमेंट नंबर दिसेल. त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन कधीपासून स्टार्ट झाले त्याची डेट दिसेल. त्यानंतर लास्ट डेट कधी आहे त्याची डेट तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर शेवटची फी कधी भरायची आहे ती देखील तुम्हाला इथे तारीख दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथं चेक एलिजिबिलिटी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. चेक एलिजिबिलिटी वर क्लिक केल्यानंतर या जाहिरातीमध्ये उपलब्ध असलेले सर्व पदे तुम्हाला इथे दिसतील. ज्या पदांसाठी तुम्ही पात्र असाल त्या पदांसमोर तुम्हाला हिरव्या रंगामध्ये यू आर एलिजिबल अँड यू कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट असा मेसेज दिसेल. म्हणजे तुम्ही या पदासाठी पात्र आहात आणि त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. ज्या पदासाठी तुम्ही पात्र नसाल त्या पदासमोर तुम्हाला लाल रंगामध्ये यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट असा मेसेज दिसेल. म्हणजेच तुम्ही त्या पदासाठी पात्र नसाल आणि तुम्ही त्या पदासाठी का पात्र नाहीयेत त्याचं कारण देखील तुम्हाला इथं खाली बघायला मिळेल. उदाहरणार्थ टायपिंग सर्टिफिकेट कंडिशन फेल, म्हणजे माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाहीये, याची अट जी आहे ती पूर्ण झालेली नाहीये, त्यामुळे मला हे कारण बघायला मिळतं आहे. मी तुम्हाला प्रोफाईल भरताना सांगितलं होतं की तुम्ही प्रोफाईल मध्ये जी माहिती भराल त्यानुसार तुम्ही एखाद्या पदासाठी पात्र आहात की नाही हे ठरवलं जाणार आहे. आता इथं तुम्ही खाली स्क्रोल करून तुम्ही सर्व पदे हे बघू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला इथं अर्जाची किती फी आहे ते देखील तुम्हाला इथं बघायला मिळेल. खाली आल्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी पात्र आहात ती सर्व पदे तुम्हाला इथं दिसतील. आता यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी ग्रीन कलरचं आहे ती पोस्ट मी अप्लाय करू शकतो आणि ज्या ठिकाणी रेड कलरचं आहे ते पोस्ट मी अप्लाय करू शकत नाही. आता तुम्ही इथं बघू शकता क्लर्क टायपिस्ट मराठी आणि इंग्लिश या पदासाठी देखील टायपिंग सर्टिफिकेट हे अनिवार्य आहे. तर त्यासाठी मी अप्लाय करू शकत नाही कारण की माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाहीये. त्यानंतर आणखी खाली आल्यानंतर तुम्हाला इथं विलेज रेव्हेन्यू ऑफिसर म्हणजेच तलाठी ग्रुप सी 2026 हे पद दिसेल. इथे तुम्हाला तलाठी पदासाठी पात्र आहात की नाही हे तुम्हाला इथं बघायला मिळेल. आता आपल्याला तलाठी पदासाठी अर्ज करायचा आहे. इकडे डाव्या बाजूला तुम्ही ज्या ज्या पदांसाठी पात्र आहात ती सर्व पदे तुम्हाला इथं दिसतील. इथे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी गट क हे पद दिसेल. तुम्हाला दिसत असलेल्या रॉ मध्ये कोणत्या पदाला पहिलं प्रिफरन्स द्यायचं आहे म्हणजेच प्राधान्य द्यायचं आहे ते तुम्ही तिथं निवडू शकता. त्यासाठी तुम्हाला इथं ॲरो वरती क्लिक करून पहिल्या नंबरला तुम्हाला ती पोस्ट घेऊन जायची आहे. म्हणजे तुम्हाला ज्या पोस्टमध्ये कोणत्या नंबरला किती प्राधान्य द्यायचं आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. आता यामध्ये तुम्हाला एखाद्या पदाला जर तुम्हाला अर्ज करायचा नसेल तर त्या पदासमोर तुम्हाला चेकबॉक्स दिसेल. त्या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करून तुम्ही ते बॉक्स अनचेक करू शकता. आता सर्व पदांसाठी अर्जाची जी फी आहे ती सारखीच लागणार आहे. आता पुढे कट ऑफ नुसार तुम्ही कोणत्या पदासाठी मुख्य परीक्षेसाठी पात्र आहात ते दाखवलं जाईल. त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या पदांसाठी अर्ज करायचा आहे ती पदे सिलेक्ट करू शकता. ज्या पदांसाठी तुम्हाला अर्ज करायचा नसेल ते पद तुम्ही अनचेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला अप्लाय बटनावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर जेवढेही तुम्हाला ते पद दिसतील ते सगळे डिसेबल होतील. म्हणजेच तुमचे जे पद तुम्ही निवडले होते ते सिलेक्ट झालेले असतील. त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे. इथे सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर ऑफ युअर चॉईस असा पर्याय दिसेल. तुम्हाला तुमच्या पसंतीचं एक एक्झामिनेशन सेंटर निवडायचं आहे. तुम्ही तुमचा जिल्हा निवडू शकता किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी जायला शक्य होईल ते सेंटर तुम्ही इथं चूज करू शकता. या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच सेंटर निवडता येणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित नीट विचार करून सेंटर चूज करा. त्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन वरती क्लिक करायचं आहे. त्यासाठी चेकबॉक्स वर क्लिक करायचं आहे आणि खाली तुमचं लोकेशन म्हणजेच ठिकाण टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट आणि पेज फी असं बटन दिसेल, पण ते बटन डिसेबल असेल कारण की तुम्हाला खालचे जे क्वेश्चन आहे त्यांचं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. आता तुम्हाला या प्रश्नांचे आन्सर द्यायचे आहेत. या सगळ्यांचे आन्सर देऊनच तुम्हाला सबमिट आणि पे हा पर्याय सुरू करता येईल.
आता या ठिकाणी तुम्ही प्रश्न बघू शकता. या ठिकाणी उदाहरणार्थ कॅन्डिडेट इज कलर ब्लाइंडनेस, म्हणजे तुम्हाला कलर ब्लाइंडनेस आहे का? असेल तर तुम्ही येस करा, नसेल तर तुम्ही इथं नो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता या ठिकाणी तुमच्यानुसार तुम्हाला या प्रश्नांची आन्सर द्यायची आहे. आता हे प्रश्न तुम्हाला का विचारले जात आहेत? कारण आपण तलाठी सोबत इतर पदांचे देखील अर्ज केलेले आहेत. तुम्ही फक्त तलाठी पदासाठी अर्ज केला असेल तर कदाचित तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार नाही. समजा आपण इथं वरती जाऊन रिसेट वरती क्लिक करूया आणि फक्त तलाठी हे पद फक्त निवडूया, तर तुम्ही इथं बघू शकता आपल्याला एकही क्वेश्चन इथं विचारला जात नाहीये. काही पदांसाठी ड्रायव्हिंग लायसन आवश्यक असतं, त्यामुळे ड्रायव्हिंग लायसनची माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते. काही पदांसाठी कलर ब्लाइंडनेस किंवा चष्म्याशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे प्रश्न तुम्हाला जे तुम्ही पोस्ट निवडलेले आहेत त्या पदांसाठी तुम्हाला हे विचारले जाऊ शकता. तुम्हाला जर फक्त तलाठी पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही फक्त तलाठी हे पद निवडून अर्ज करू शकता. जी पोस्ट तुम्ही निवडता आहेत त्या पोस्ट रिलेटेडच हे क्वेश्चन आहेत. तर काही पोस्टसाठी अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, तर त्यासाठी तुम्ही जे पोस्ट निवडत आहेत त्या पोस्टचे तुम्हाला क्वेश्चन हे द्यायचे आहेत. आता आपल्याला इथे सर्व पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यामुळे आपण इथे सर्व पदांवर सिलेक्ट करून सगळे पद हे सिलेक्ट केलेले आहेत. त्यानुसार आता आपण सर्व प्रश्नांची उत्तर ही देणार आहोत. आता इथे आपण सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्यानंतर तुम्ही इथे खाली स्क्रोल करून खाली आल्यानंतर आपण प्रोफाईल मध्ये जी माहिती भरलेली होती ती पूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. तुम्ही खाली स्क्रोल करून तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे की नाही ते तुम्ही इथे तपासू शकता. तुम्ही इथे तुमचे मार्क्स किंवा इतर एज्युकेशन माहिती देखील बघू शकता. पूर्ण माहिती तपासल्यानंतर तुम्ही वरती स्क्रोल करून वरती तुम्हाला दिसेल सबमिट आणि पे फीज हा बटन तुम्हाला सुरू झालेला दिसेल. या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट पेमेंट मोड अशा पद्धतीचा एक ऑप्शन दिसेल. यावरती तुम्हाला ऑनलाईन पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या याच्यावरतून पेमेंट करायचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला UPI वरती पेमेंट करायचं असेल तर तुम्ही SBI वरती क्लिक करा आणि ओके वरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल. हे ePay म्हणून SBI चे पेज आहे. त्यानंतर तुम्हाला खाली इथं UPI नाव दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला UPI QR यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि 394 रुपयाचं तुम्हाला इथं पेमेंट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पे नाव वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक QR येईल. तो QR तुम्ही फोन पे असेल किंवा तुमच्याकडे गुगल पे असेल त्याने तुम्ही स्कॅन करून ते पेमेंट करून टाका. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला थोडा वेट करायचा आहे. त्यानंतर पेज ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होईल. त्यानंतर तुम्हाला इथं मेसेज दिसेल पेमेंट सक्सेसफुलीचा, म्हणजेच तुमचं जे पेमेंट आहे ते यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं माय अकाउंट वरती क्लिक करायचं आहे आणि स्क्रोल करून खाली यायचं आहे. यापूर्वी जर तुम्ही इतर ऍप्लिकेशन केलेले असतील तर तुम्हाला इथं सगळे ऍप्लिकेशन हे दिसणार आहेत. जर तुम्ही एकही ऍप्लिकेशन केलेलं नसेल तर तुम्हाला डायरेक्टली पहिल्याच नंबरवर तुमचा फॉर्म भरलेलं ऍप्लिकेशन हे दिसणार आहे. इथे ऍडव्हर्टाइजमेंट नंबर आणि अर्जाची तारीख दिसेल. त्यानंतर तुम्ही इथे व्ह्यू वरती क्लिक करू शकता. व्ह्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन दिसेल. पेमेंट हिस्ट्री वरती क्लिक केल्यानंतर तुमचं पेमेंट झालेलं आहे की नाही किंवा फेल झालेलं आहे किंवा सक्सेसफुली झालेलं आहे ते तुम्हाला इथं सगळं दिसायला मिळेल. इथं आपलं पेमेंट सक्सेस आहे, म्हणजेच आपलं पेमेंट हे यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे तुमचं पे नाव बटन हे डिसेबल झालेलं असेल. तुम्ही व्ह्यू वर क्लिक करून खाली स्क्रोल करू शकता. तुम्ही कोणकोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला तिथे दिसेल. तुम्ही कोणत्या एक्झाम सेंटर निवडलेलं आहे ते देखील तुम्हाला तिथे दिसेल. त्यानंतर तुम्ही या फॉर्मची PDF देखील काढू शकता. त्यासाठी तुम्हाला इथं सेव्ह आणि प्रिंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि प्रिंट वरती क्लिक करून तुमचा फॉर्म डाउनलोड करून ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला साईडला दिसेल फीज रिसिप्ट, यावरती क्लिक करून तुमची जी फीज भरलेली रिसिप्ट आहे ती देखील तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. आता जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तर देईल. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला अप्लाय करायची लिंक मिळून जाईल. त्यावरती तुम्ही क्लिक करून या वेबसाईट वरती येऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.